शेतकरी मित्रांनो नमस्कार। आजच्या शेतीविषयक महत्त्वाच्या ठळक आणि झटपट बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आपण सुरुवात करूया। संपूर्ण कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पूर्ण करा, शेतकरी संघटनांची राज्य शासनाकडे मागणी। त्यानंतर पुढील महत्त्वाची बातमी, साबण, खाद्यतेल, चहापासून चॉकलेटपर्यंत सगळंच महागणार। येत्या 3 महिन्यात किमती 30% वाढणार, जनतेला याचा फटका बसणार। देशभरात अंड्याचे दर 650 रुपयांवरून 500 रुपयांवर, पोल्ट्री धारकांना मोठा झटका तर सामान्यांना हा चांगला दिलासा। द्राक्ष बागायतदारांचे प्रश्न सोडवा, केंद्र शासनाशी निगडीत मुद्द्यांकडे द्राक्ष संघाने वेधले लक्ष। कुकडीतून रब्बीसाठी 2 आवर्तने, राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती। मराठवाड्यावर पाण्याबाबत अन्याय होणार नाही, दस यांनी मुख्यमंत्र्यांकडे पुरावे द्यावेत, असंही विखे पाटील यांनी म्हटलं। सत्ता आल्यास महिलांना दरमहा 2500 रुपये, काँग्रेसचं दिल्लीसाठी प्यारी दीदी योजना। महाराष्ट्राच्या धर्तीवर लाडकी बहीण योजनेवर हा नवीन योजना। लासूर स्टेशनला कांदा 1800 ते 2150 रुपये प्रति क्विंटल। लासूर स्टेशन, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील हा नवीन दर प्रति क्विंटल रुपये आहे। किमान तापमान घटण्याचा अंदाज, उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे राज्यात गारठा वाढत आहे। गुजरातमध्ये डाळिंब क्षेत्रात 9500 हेक्टरने वाढ, उत्पादक शेतकऱ्यांना वाढत्या दराचा लाभ हा राज्यात सुद्धा आपल्या व्हावी, अशी शेतकऱ्यांची मागणी। अलमट्टीची उंची वाढवण्याला राज्य सरकार विरोध करेल, देवेंद्र फडणवीस यांची माहिती। प्रसंगी राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाद मागणार। अहिल्यानगरला कोबी, फ्लॉवर, बटाट्याची आवक, तर पेरूला 800 ते 3000 रुपयांचा जिल्ह्यात दर। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या झटपट आणि महत्त्वाच्या बातम्या। अशाच बातम्यांसाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करा। धन्यवाद।